महिलांसाठी एक दिवस का साजरा करायचा आहे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. आणि उद्या काय करायचं? मला त्या बिचाऱ्या भगिनींची मला इतकं वाईट वाटतं. त्या वटपौर्णिमेला दोरे बांधत असतात. मनात उलटे बांधायची इच्छा असते. आणि कोणी सांगितलंय 7 जन्म हाच पती मिळवते? अरे काय चॉईस आहे की नाही? एकच घेऊन कशाला बसायचं 7-7 वेळाला? हे माझ्या नावाच्या अगोदर जे लावतात ना सगळे पदं काय काय लावतात बरं का बाळा. ते आपले एकदा आपले दत्तोवामन पोद्दार शिवचरित्रकार असा विनोद आहे, घडलेला नाही. ते एकदा रायगडावरती गेले. रायगडावरती चढत असताना असं त्यांनी असं वरती बघितलं. तिथून समोरून एक शेतकरी होता. त्याला विचारलं काय रे पाऊस पडेल काय? तो म्हणला की वाटत नाही. थोडा वेळ असं आभाळ भरून आलं. वारा सुरू झाला. प्रचंड पाऊस सुरू झाला. आणि प्रचंड पाऊस सुरू झाल्यावर त्याला समजेल आता करायचं काय. तर तिथेच जाताना एक झोपडं दिसलं. त्याने टकटक केलं. तर आतून आवाज आला कोण आहे? आणि सांगितलं शिवचरित्रकार महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार. आतून आवाज आला इतक्या लोकांना जागा नाही. आता जर समजा ह्यानी जे माझ्या अगोदर लावलं हे मी कुठे टकटक करून गेलो कोण येईल घरात? पण आज तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मला कल्पना नव्हती लीना वहिनींनी इतक्या जणींना जमवलं असेल. घरच्या 4 जणींसमोर शब्द नाही फुटत. इतक्या जणींसमोर मी आवता आणीन. त्या दिवशी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो हिंदू कॉलनीमध्ये. ज्या महिला उद्योजिका आहेत त्यांचा तिथे सत्कार वगैरे होता. आणि महिला दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना एकच सांगेन. मी काय फारसा भूतकाळात नेत नाही तुम्हाला. पण मला असं वाटतं की आपल्याकडे अनेक वेळेला जाणीवा मेलेल्या असतात. आणि आज आपण जे उभे आहोत 2 पायावरती, जे महिला दिन म्हणून साजरा होतोय, तुम्हाला जे समाजामध्ये जे स्थान आहे, या सगळ्या गोष्टींच्या मागे कित्येक महिलांचे कष्ट आहेत अगोदरच्या की ज्याच्यामुळे तुम्हाला हा मान मिळतोय. मला ज्ञात असलेली व्यक्ती पहिली म्हणजे जिजाऊ साहेब, की जी पहिली उद्योजिका पकडीन मी, की जिने ज्या व्यक्तीने, ज्या स्त्रीने, ज्या मातेने पहिला स्वराज्याचा उद्योग सुरू केला. म्हणजे त्या बाईने जे पेरलं त्याच्यामुळे शहाजीराजे बंड करू शकले आणि शिवछत्रपती आमचे इतिहास घडवू शकले. मला असं वाटतं ह्या ज्या माता होऊन गेल्या यांचं विस्मरण होऊन चालणार नाही. सावित्रीदेवी फुले की ज्यांनी मुलींना शिक्षण दिलं. आज तुम्ही जे शिकलेले आहात, हे जे सगळे जे बारीक 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 ज्याला आपण वळणं आहेत ना, ही सगळी ही तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी आज सकाळी विचार करत होतो की महिला दिन, आज महिला दिन का साजरा होतोय, कोणामुळे साजरा होतोय. म्हणजे अगदी साधी गोष्ट सांगायची झाली तर मीनाक्षी शिरोडकर, तुम्हाला नाव देखील माहिती नसेल. मीनाक्षी शिरोडकर म्हणजे आता मध्यंतरी त्या हिरोईन येऊन गेलं ना, नम्रता शिरोडकर, शिल्पा शिरोडकर वगैरे, बरोबर ना. त्यांच्या आजी ज्यांनी पहिल्यांदा त्या काळामध्ये स्विमिंग कॉस्ट्युम घातला. ब्रह्मचारी मला असं वाटतं. स्विमिंग कॉस्ट्युम घालणारी स्त्री, मराठी स्त्री, हे धाडस पाहिजे होतं त्यावेळेला. केवढं मोठं धाडस. मी तुम्हाला ज्यांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं ना, त्या इंग्लंडमध्ये संपूर्ण त्यांच्या पार्लमेंटमध्ये, अख्ख्या पार्लमेंटमध्ये कधीही बाई नव्हती. त्यांच्या तिला कळलं काय नव्हती असं तुम्ही विचारलं. पण अख्ख्या पार्लमेंटमध्ये एक बाई नव्हती. ती पहिली बाई निवडून आली त्या मार्गारेट थॅचर. त्या पहिल्या खासदार झाल्या आणि त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या. तोपर्यंत इतका पुढारलेले म्हणून आपण म्हणतो, ज्यांनी इतक्या देशांवरती राज्य केलं, पण त्यांच्या देशामध्ये पार्लमेंटमध्ये स्त्री नव्हती. आणि त्याच्या अगोदर आपल्या देशामध्ये कित्येक स्त्रिया मोठ्या झाल्या, उभ्या राहिल्या, धाडस केलं. आपल्या देशामधली पहिली डॉक्टर
या मराठी आहेत. मी जर चुकत नसेल आणलं होतं जोशी म्हणून, आनंदीबाई जोशी. ह्या स्त्रियांनी जे अगोदर जे धाडस केलं ना, त्याच्यामध्ये झाशीच्या राणी आल्या, कित्येक जणी असतील, त्यात काय फक्त मराठीत असतील अशातला भाग नाहीये. दाक्षिणात्य असतील, उत्तर भारतीय असतील, अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी त्यावेळेला जे धाडस केलं म्हणून तुम्ही उभे राहू शकलात. या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांनी अशा प्रकारे उभं राहणं, आज एक एक जणी आता मगाशी आल्या आणि आपण मगाशी बोललात भाषण करताना राजसाहेबांना महिलांसाठी बरंच काही करावं असं वाटतं. ते काय ते पण सांगा बरं का. एक तर आम्ही सारा गैरसमजाने पछाडलेलो असतो, त्याच्यामध्ये अगोदरच अजून काहीतरी बोलून आमच्या मागे लावता. मागे त्या विक्रोळीला पण झालं होतं, किती रिक्षा दिल्या होत्या महिला, सगळ्या महिला रिक्षा चालवणाऱ्या. आज मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमधनं तुम्ही पुढे कसं जाता येईल आणि अनेक महिलांना कसं अजून उभं करता येईल याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. आम्ही तर आहोतच. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहकार्य करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी, मदत मी मुद्दामून शब्द वापरत नाही, पण सहकार्य करण्यासाठी आम्ही आहोतच. पण मला असं वाटतं तुम्ही पुढाकार घेणं गरजेचं आहे, सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आज इथे माझ्या आईच्या वयाच्या, आजीच्या वयाचे जण बसलेले आहेत समोर. तिथे कित्येक गोष्टी आपण विसरलेलो आहोत त्या व्हॉट्सअपच्या ह्याच्यात. मला अजून लहानपणी आठवते, आमची आमची आई गच्चीमध्ये तिथे त्या कुरड्या असायच्या, पापड असायचे, सगळे त्या गच्चीमध्ये वाळत घातलेले असायचे. आता काय इज्जत काढल्यामुळे फारसं वाटायला कोण जात नाही त्याच्या. पण या सगळ्या गोष्टी तुम्ही जपणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याकडे मी मध्यंतरी विचारलं होतं की दिवाळी सण आपल्याकडे साजरा होतो, तर दिवाळीचे 5-6 दिवस असतात. दिवाळी एवढा जगात परिपूर्ण सण मी आजपर्यंत पाहिलेला नाही. परिपूर्ण सण, दुसरा शब्द नाही त्याला. संपूर्ण कुटुंबाशी निगडीत असलेला आणि तुमच्या सगळ्या व्यवहाराशी संबंधित असलेला एकमेव सण आहे तो. पहिलं त्यावेळेला तर काही इंडस्ट्री वगैरे तर काही नव्हती, उद्योग काही नव्हते, होती ती फक्त शेती होती. शेतीला लागणारे अवजार म्हणजे काय, तुमच्याकडे लागणारी काय, गाय जी तुम्हाला दूध देणार, तरी बैल जो तुमचा नांगर फिरवणार शेतीसाठी. पहिला दिवस वसुबारस, की त्या गायीची, त्या वासराची पूजा करणं, की ही ह्यांच्यामुळे मी आहे उभा. कित्येकांना माहिती नाही, सहज विचारलं तरी ते सांगतात. धनत्रयोदशी तर सांगतात धनाची पूजा करतात, लक्ष्मीची पूजा करतात. धनाची नाही पूजा करत, धान्याची पूजा करतात आणि धन्वंतरीची पूजा करतात. धन्वंतरी म्हणजे तुमचा डॉक्टरांचा देव, डॉक्टरच. आणि मग पुढच्या सगळ्या गोष्टी आहेतच, तुम्हाला माहितीच आहेत त्या सगळ्या. पण हे सगळे सण हे कशा प्रकारे साजरे केले पाहिजेत, कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. आज मी जे बोलतोय याच्यापैकी तुमच्यापैकी किती जणी करतील मला माहिती नाही, परंतु याच्यामध्ये 5 जणी जरी उभ्या राहिल्या तरी मला असं वाटतं आपली मराठी संस्कृती उभी करण्यासाठी, जगवण्यासाठी, वाढवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी त्याचा खूप मोठा हातभार लागेल. आणि तसा निश्चय तुमच्यापैकी काही भगिनींनी करावा, घ्यावा. आजच्या या 8 मार्चला, आजचा जगातला हा सगळ्यात मोठा दिवस जो 8 मार्चला सुरू होतो आणि पुढच्या 7 मार्चला संपतो. ऐकून तर घ्यावंच लागतं. तुम्हाला वाटतं एक दिवस महिला दिन असतो, विचारा पुरुषांना, नाही कळायचं तुम्हाला. आमच्यासाठी रोज महिला दिन असतो. असो, पण तुम्हाला सर्वांना मी आजच्या या महिला दिनानिमित्त मी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देईन. लीना वहिनींना, त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मी मनापासून शुभेच्छा देईन की त्यांनी हा सगळा कार्यक्रम केला. मी ज्या काही गोष्टी लीना वहिनी बोललो असेल, मला असं वाटतं की या सगळ्यांच्या सहकार्याने त्या गोष्टी उभ्या करा, एवढीच फक्त आजच्या दिवशी मी प्रार्थना करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.